न्यूज लाईन, अचूक वेधक. वारुंजी जिल्हा परिषद गट, वारुंजी पंचायत समिती गण तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणातील उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य विजयी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, कराड नगरपालिकेचे नगरसेवक आशुतोष डुबल, गणेश पवार, सुमित जाधव, अतुल शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यास नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकास कामाचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या प्रभावी भाषणामुळे संपूर्ण सभा गाजली. या विजयी निर्धार मेळाव्यामुळे वारुंजी परिसरात प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. 65 जागांपैकी 8 ठिकाणी फक्त काँग्रेसचा उमेदवार उभा आहे. आणि आपल्या मतदारसंघामधली परिस्थिती बघा. आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या 7 जागा आहेत, सैदापूर धरून. आणि या 7 जागांपैकी 2 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. आणि 2 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जे उभे आहेत त्यातले वारुंजी जिल्हा परिषद गटामधले काँग्रेसचे जे उमेदवार आहेत तिथं एक उमेदवार भाडेतत्वावर बाहेरून आणायला लागलाय. इतकी वाईट तुमची अवस्था या मतदारसंघामध्ये सुद्धा झालेली. तुम्हाला स्वतःच्या ताकदीवर निवडून येता येईना झालंय. तुम्ही बोर्ड लावलेत ते बघा कसे लावलेत, कुठल्या कुठल्या पक्षाचे फोटो त्याच्यावर लावलेत. आमचं बरं आहे बाबा, फक्त भाजपच्याच लोकांचे फोटो आम्ही लावले. तुम्ही असं सगळ्यांना डोळा मारून नाही ना उपयोगी. एका ठिकाणीच राहिलं पाहिजे. जो तो म्हणायचा, ज्याला त्याला म्हणायचं मी तुमचाच आहे असं नाही म्हणून चालणार. तुम्हाला म्हणावं लागेल माझा नेता कोण. तुम्हाला म्हणावं लागेल की कोणाच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार. तुम्हाला सांगावं लागेल की जनतेचे प्रश्न मी कसे सोडवणार, मी निधी कसा आणणार. तुम्ही सांगू शकत नाही की मी तिकडं पण जाईन, इकडं पण माझी ओळख आहे. महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, शेवटची सही मुख्यमंत्र्यांचे होते राज्यामध्ये. तुम्ही अशी बनवाबनवी करून निधी आणू शकत नाही. आमच्या नेत्याचा आशीर्वाद असेल तरच पैसे या मतदारसंघामध्ये येणार आहे. आणि ते फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते. फक्त दीपालीताईंच्या नेतृत्वाखाली होऊ शकतं, फक्त नरेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होऊ शकतं, फक्त संतोषच्या नेतृत्वाखाली होऊ शकतं. हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू. माझ्या मतदारसंघामधली सगळ्यात मोठी सभा ही आज वारुंजी जिल्हा परिषद गटाने घेतली. साधारण 5-1 हजार लोकांचा जनसमुदाय आणि मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी देखील या सभेच्या निमित्तानं होती. उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेच्या निमित्तानं मला बघायला मिळाला. एक मोठं बदलाचं वारं या मतदारसंघामध्ये. मला पूर्णपणे खात्री आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या आदरणीय दीपालीताई या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत. त्या मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. दोन्ही आमच्या पंचायत समितीचे उमेदवार नरेंद्रदादा पाटील आणि आदरणीय संतोषरावजी माने हे देखील मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. आणि खूप विक्रमी मताधिक्य देण्याबरोबर हा मतदारसंघ निवडून आल्यानंतर कराड दक्षिण मध्ये भारतीय जनता पार्टीची घोडदौड ही सगळ्या 7च्या 7 मतदारसंघामध्ये चालू राहील. त्यामुळं सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येण्याजोगी परिस्थिती आज या मतदारसंघामध्ये निर्माण झाली. आपण जिल्हाध्यक्ष आहात, जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचाच सदस्य आज जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल असं वातावरण आज संबंध जिल्ह्यामध्ये. द न्यूज लाईन, अचूक वेधक.